राज्यात मागील अनेक दिवसांपासून हिंदी भाषा सक्तीचा वाद जो आहे तो प्रामुख्याने पुढे येताना पाहायला मिळतोय। या अगोदर जर आपण पाहिलं तर हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची तयारी ही विरोधी पक्षांनी केली होती। 5 जुलैला एक मोर्चा काढण्याचं जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह सर्व समविचारी संघटना आणि मराठी या विषयावर काम करणाऱ्या सगळ्या संघटनांनी मिळून जे आहे ते ठरवलेलं होतं। मात्र 29 जूनला पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच राज्य सरकारकडनं हिंदी भाषा सक्ती संदर्भातले दोन्ही जियाज जे आहेत ते रद्द करण्यात आले आणि अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती गठीत करण्यात आली, जी समिती अभ्यास करून या त्रिभाषा सूत्रीच्या धोरणाबाबतचा निर्णय जो आहे तो घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र तरी जर आपण पाहिलं तरी हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून हिंदी भाषेवरून प्रामुख्याने वादविवाद जे आहेत ते होताना आपल्याला पाहायला मिळतात। मग एका अमराठी व्यापाऱ्यानं ज्यावेळी मराठी भाषा बोलण्यास नकार दिला त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने त्या व्यापाऱ्याच्या श्रीमुखात अर्थात कानशिलामध्ये लगावली होती, त्याच्या विरोधात एक व्यापारी संघटनांकडनं मीरा भाईंदरमध्ये मोर्चा देखील निघाला आणि त्या मोर्चाला मोर्चानेच उत्तर देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा मराठीच्या मुद्द्यावर मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढला। आणि या मोर्चानंतर काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मीरा भाईंदरमध्येच जाहीर सभा झाली आणि महाराष्ट्रात व्यापार करायचा असेल तर मराठी भाषा एकतर शिका नाही तर शांत राहा, मराठीच्या मुद्द्यावर कुठलेही वाद आम्ही सहन करणार नाही, महाराष्ट्रात मराठीत बोला, मराठीतच व्यवहार करा, जागरूक राहा, सतर्क राहा, असं राज ठाकरे यांनी या भाषणातून मनसैनिकांना, कार्यकर्त्यांना, महाराष्ट्रवासियांना जे आहे ते आवाहन केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि त्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राजकीय मान्यता रद्द करावी या मागणीसाठी घनश्याम नावाचे जे वकील आहेत, तिथले घनश्याम उपाध्याय नावाचे जे वकील आहेत ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत। जनहित याचिका अर्थात PIL त्यांनी या विरोधामध्ये दाखल केलेली आहे। भाषा सूत्रीच्या मुद्द्यावरून भाषेचा वाद घेऊन राज ठाकरेंकडून भडकाऊ विधानं जी आहेत ती केली जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची याचिका जी आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधातली याचिका जी आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली जावी यासाठी ही मान्यता जी आहे ती केली जाताना पाहायला मिळते। काही दिवसांपूर्वी उत्तर भारतीय सेना देखील न्यायालयामध्ये गेलेली पाहायला मिळाली होती आणि त्यांची देखील मागणी हीच होती की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राजकीय पक्षाची मान्यता जी आहे ती रद्द केली जावी। अर्थात राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरून अगदी सुरुवातीपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापनाच मुळात मराठीच्या मुद्द्यावर झालेली आहे। त्यामुळे जिथं मराठीचा मुद्दा येतो, जिथं मराठी अस्मितेचा मुद्दा येतो, जिथं महाराष्ट्राचा मुद्दा येतो, तिथं राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहे ती ढाल बनून पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत असते। अगदी मग ते मराठी पाट्यांच्या मुद्द्यांवरून केलेलं खळखट्याक आंदोलन असो किंवा मराठी भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली आंदोलनं असोत, उत्तर भारतीयांचे लोंढे थांबवण्यासाठी त्यावेळी केलेली आंदोलनं असोत, या सगळ्या मुद्द्यांवरून जे आहे ते नेहमीच राज ठाकरे हे उत्तर भारतीय नेत्यांच्या निशाण्यावर राहिल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यातून आता सर्वोच्च न्यायालयामध्ये थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची याचिका रद्द केली जावी, मान्यता रद्द केली जावी या संदर्भातली याचिका जी आहे ती दाखल केल्याचं पाहायला मिळतंय। आता या सगळ्यावर सर्वोच्च न्यायालय या PIL वर जनहित याचिकेवर काय निर्णय घेतंय हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।